हॅलो, हाय, नमस्ते माय यूट्यूब फॅमिली. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे विलेज मॉम त्रिवेणीज लाईफस्टाईल. तर ज्यावेळी व्हिडिओ बघता तर प्लीज स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा आणि एक लाईक पण करून जा. तर सध्याचा जो प्रश्न आहे खूपच, तो म्हणजे मुलं उद्धट का होत चाललेली आहेत आणि उलटं बोलतात. तर याचा असं का होते, ह्यावरती कुठले परिणाम होतात? ते घरातल्या वातावरणाचं होतोय का आजूबाजूच्या बॅकग्राऊंडचं होते? इनसाईड गोष्टी जास्त आहेत का आउटसाईडच्या गोष्टी? तर ह्याचा कधी विचार करतात का आया, वडील? करायला हवा ना विचार, की मुलं उलटं बोलतात आहेत तुमची, चिडचिड करतात आहेत, आगाऊपणा करतात आहेत. त्यांचा मुळातच स्वभाव तसा आहे उद्धट, का तो घरातल्या वातावरणामुळे झालाय? हट्टी स्वभाव मुळातच आहे का ते जसं जसं वाढत चालल्यात तसं तसं तो खूपच व्हायला लागला? कधी विचार केलात का? नाही नसेल केला तर आत्तापासून तुम्ही जरा लक्ष द्या आणि प्लीज जरा अभ्यास करा. आता हल्लीच्या आयांचं मी तुम्हाला सांगते, एक नवीनच एक ट्रेंड निघलाय. संडे आला रे आला की निघाल्या मॉलला. खास संडेची त्यासाठीच वाट पाहिली जाते. मग मॉलला जायचे म्हणलं त्या दिवशी मग घरात स्वयंपाकच बनत नाही. सकाळचा काहीतरी सिंपल नाश्ता बनवतात, हलका फुलका. दुपारचं तर काही जेवण होत नाही, कारण मॉलला जायचंय ना. मग तिथं पिझ्झा बर्गर ते खायचं असतं, येताना बाहेरच काहीतरी खायचं. 1000 रुपये उडवायचे. 4 जणांचं कुटुंब म्हणा, 5 जणांचं कुटुंब म्हणा, 1000 रुपये बाहेर येता येता उडवायचे, गेल्यावर पण उडवायचे. मॉलमध्ये गेल्यावरती तिथे गेम्स असतात, ते गेम्स खेळायचे. ह्या तुम्ही हे देताय तुम्ही मुलांना सध्या तुमच्या, तुम्ही हे संस्कार करताय. एक दिवस असतो की ज्या दिवशी तुम्ही सगळी फॅमिली एकत्र पूर्ण दिवस घालू शकता, तो म्हणजे दिवस असतो संडेचा. कोणाकोणाला वेगळ्या दिवशी सुट्टी असेल, कोणाला बुधवारची असेल, गुरुवारची असेल. म्हणजे ज्या दिवशी मुलांचे वडील घरी असतात तो दिवस खास तुम्ही बाहेर जाण्यासाठी ठेवता. प्रत्येक वीकला मी असं म्हणत नाही की तुम्ही बाहेर जाऊ नका, जा बाहेर, मुलांना बाहेरच्या खुल्या वातावरणात पण नेलं पाहिजे. पण दर आठवड्याला तुम्ही तोच तुमचा नित्यक्रम नाही बनवला पाहिजे. ह्या सुट्टीला गेलं तर पुढच्या सुट्टीला तुम्ही पूर्ण वेळ घरी घालवा ना. तुम्ही बाहेर जाताय, मॉलला जाताय, तिथे तुम्ही इतकी उधळपट्टी करून येत आहे, तुमची मुलं तेच पाहतात आहेत ना. त्यांना काय वाटतंय की आपल्याकडे काही कमी नाही. पण आपले वडील 12-12 तास बाहेर किती काम करतात ते नॉनस्टॉप. ह्याच्यातून त्या मुलांना जाणीव होईल का? नाही होणार. तुमचे मुलं तुम्हाला प्रश्न विचारतील, पप्पा घरात नाही आहेत, पप्पा किती काम करतात. पण ज्यावेळी तुम्ही त्यांना हे निदर्शनास देताय, तिथं मॉलमध्ये जायचं, महागड्या वस्तू परचेस करायच्या, ते गेम खेळायचे विनाकारण, कशात फुकटचा फालतू आनंद आहे हो हा. ह्याच्यातून काही मिळत नाही, ते क्षणिक येते. ते त्या मुलांना जाणीव होऊन देत नाहीये हल्ली, वडिलांच्या त्या कष्टाची आणि आईच्या प्रेमाची. असं कुठंतरी आपणच चुकतो. त्यांना ते आपण एक्सपेन्सिव्ह, अशा महागड्या महागड्या एक्सपेन्सिव्ह वस्तू असतात, तिथे आपण त्यांना घेऊन जातो. लहान मन येते, ते तशा वस्तू पाहून आकर्षित होणं साहजिक आहे. लेडीज नाही का म्हणत, वाव किती छान सँडल आहे, ओ मला तो सँडल पाहिजे. घेतात सँडल, पुढे जाऊन अजून काहीतरी नेल पेंट बघणार, लिपस्टिक बघणार. ऑलरेडी घरात 3-3, 4-4 लिपस्टिक पडल्यात, पण परत काहीतरी घेणारच. मला तरी असं म्हणजे नाही पटत. मॉलला गेले म्हणजे कुणी खूप असं भारी झालं, स्टँडर्ड झालं असं नाही आहे. तुम्ही तुमच्या विचारातून स्टँडर्डपणा दाखवा, तुमच्या वागण्यातून स्टँडर्डपणा दाखवा. आणि स्टँडर्डपणा ना सर्वात आधी तर घरातून दाखवायला चालू करा. तुम्ही घरात एकमेकांना बोलताय, एकमेकांचा अनादर करताय. पाणी आणा म्हणलं तर कुणी उठत नाही, तुझं तू घे ना. अगं थोडंसं मला जरा चपाती आणून देते का एक, आता जेवता जेवता मी उठत नाही. काय ग, तुला एकदमच घेऊन नाही का बसताय? ही तुमची उद्धट भाषा. हे बदला. आधी अंगी संस्कार घ्या. तुमची जी भाषा आहे ना त्याच्यात प्रेम येऊ द्या, अशी मवाळकी येऊ द्या. जुना शब्द आहे हा. मग जा कुठं फिरायला जायचं तिथं.
आणि ज्या ठिकाणी असं आहे तिथे तुम्ही अपेक्षा कसं करता आणि कुठल्या तोंडाने म्हणता की मुलं खूप सध्या उद्धट होत चाललेली आहेत. प्रत्येक आठवड्याला ती बाई जर मॉलमध्ये जायचं स्वप्न पाहत असेल तर तिच्या मुलांना परिस्थितीची जाणीव राहणार नाही. आपले वडील बाहेर 12 तास ड्युटी करतात, त्यांना काही वाटणार नाही. तर असं आहे, प्रत्येक सुट्टीला बाहेर जाण्यापेक्षा सर्वांनी मिळून एकत्र घरात पण टाइम तुम्ही घालवा. अशा छोट्या छोट्या विषयांवर चर्चा करा. आता मुलांना सध्या अभ्यासामध्ये खूप नवीन नवीन विषय आलेत पहिलीपासूनच. सोशल सायन्समध्ये तर इतकं इझी आहे आणि इंटरेस्टिंग विषय आहेत. तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही मुलांना विचारू शकता ना समोरून की काय रे ह्या पुस्तकात काय आहे. पर्यावरणाचं पुस्तक आहे, काय त्यात तुम्हाला शिकवलं जातं. सायन्सचं पुस्तक आहे, काय त्यात शिकवलं जातं. बघा, मुलांनी एकदा बोलायला सुरुवात केली की त्यांना इतकं असं वाटतं किती तुम्हाला सांगू माहिती. ते त्यांना आपल्यालाच सांगावं लागतं, बरोबर आजच्या पुरतं बास झालं, आता आपण उद्या हे कर. त्याच्याने त्यांची पण रिव्हिजन होऊन जाते ना. असं आहे, तुम्हाला पण कळेल की आपल्या मुलाचा आवडता विषय कोणता आहे. कशावरनं कळेल की तुम्ही त्याला शाळेत शिकवल्याला विचारताय, तो कुठल्या विषयाबद्दल छान सांगतोय, मन भरून सांगतोय, तोंड भरून सांगतोय. मराठीचं सांगतोय, हिंदीचं सांगतोय, का सोशल सायन्सचं सांगतोय, EVSचं सांगतोय. त्याच्यावर तुम्हालाही कळेल, त्याच्याने संवाद वाढेल. मुलालाही बोलण्याचं त्याचं कौशल्य अजून छान होईल मुलांचं आपल्या. तर असा बऱ्याच गोष्टी लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहे, त्या तुम्ही शोधा. ते बाहेर मॉलला वगैरे जाणं, प्रत्येक आठवड्याला जाऊन शॉपिंग भरमसाठ करणं, तो नवरा तिकडे 12-12 तास ड्युट्या करतोय आणि हे आपल्या जातात काही पण स्टुपिड सारखं घेऊन येतात. ते थोडंसं स्टॉप करा, कारण अजून काही वर्षांनी आपल्याला माहिती पण नाहीये कसं असेल नक्की आपली लाईफस्टाईल. त्यामुळं आहे ते व्यवस्थित जतन करा. मग तो पैसा असो किंवा आपले नाते असो किंवा आपलं घर असो. असं आहे बघा, पटलं तर घ्या. मला वाटलं की ह्या विषयावरती थोडंसं मी तुमच्याशी बोलावं म्हणून थोडंसं बोलले. त्यात काही जर तुम्हाला खटकलं असेल, चुकलं असेल तर प्लीज मला क्षमा करा. पण मला असं वाटलं थोडंसं तुमच्याशी ह्या टॉपिकवरती डिस्कशन करावं, त्यामुळे मी केलं. चला.